पिशव्या न्यायच्या म्हटलं ना तर पिशव्या आता ट्रॅव्हल्स बॅग वगैरे असं काही चालत नसतं, साध्या बॅगी लागायच्या तिथं. आता कशाची तयारी चालू आहे माझी. तुम्हाला हा व्हिडिओ 15 दिवसांनी आता शूट करते मी. हा व्हिडिओ भरपूर लेट आहे. मी पाऊस तयार करते. मला ज्या माझ्या बांगड्या ते ठेवलेलं होतं ना ते पाऊस आज काय माझं आवडलं. केस धुतलेले हप्ताला तसाचे सगळं अवतार खूप झालेलं आहे. कारण मला माझी तयारी करायची. एवढं सगळं धावपळ केली. आता शिवाजीचं स्कार्फ आहे ना, कॉटन घेतली. एवढे स्कार्फ आहे माझ्याकडं, पण जी ओढणी होती ना नवीन तीच घेतली. आता कारण थंडी वगैरे वाजत नाही आणि बरं आहे म्हटलं कॉटन. चला माझी अर्धी तयारी झाली, अर्धीच राहिलेली. आता कुठं जायचंय मला तर खरं बऱ्याच दिवसाची चालू होतं, म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालू होतं बरं का माझं. पण ह्या दिवशी म्हणजे ह्या वर्षीच मला खरं माऊलीचा सोहळा, माऊलीची पालखी याच्यामध्ये सहभाग घेता आला. तर खरं अनंत जन्मीचं पुण्यच पाहिजे. सगळे जातात बरं का, पण माझं खरं जाणं होत नाही. बऱ्याच दिवसात चालेल, बऱ्याच वर्षी असं वाटतं मला निघावं, पण निघणंच होत नाही. कारण प्रत्येक गृहिणीला माहीत असतं आपल्या घरामध्ये आपल्याला एवढं जबाबदाऱ्या असते आपल्यावर, लेकरं बाळ सगळ्या गोष्टी बघून मग या गोष्टी कराव्या लागतात. तर कुठं तरी चला आता आपले योग आले आणि वारीमध्ये सहभाग घेता आला मला. चला रामकृष्ण हरी मंडळी. बघा आता आम्ही वारीला निघालो, आळंदी ते पंढरपूर. आता प्रवास तर एकदम चांगलाच होणार आहे, कारण वारीला निघालो. आणि पुढं बघा बिनधास्त काव्या भेटली. बराच वेळेस वाटायचं मला आम्ही नक्कीच भेट. मी पण बनवते, पण आता सुरुवात केली आणि सकाळी बिनधास्त काव्य भेटल्यानंतर मग आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. कारण आम्हाला डिझेल टाकायचं होतं म्हणून थांबलो. आणि आता कोपरगावला आलो आम्ही डायरेक्ट, कारण दिंडी तिथं होती. एक दिवस मी लेट गेले होते. इथं जनार्दन स्वामींचं आश्रम आहे. आता इथं पोहोचलो आम्ही दिंडीच ठिकाणी. यांचं चालू होतं इथं स्वयंपाक वगैरे. मी यायचे होते म्हणून सगळे थांबले, पण त्यांनी तोपर्यंत स्वयंपाकाचं सुरू केलं. त्यांना वाटलं बाकीचे येऊपर्यंत काय, मी एकटीच बाकी होते. सगळे पाहुणेच होते आपल्या दिंडीमध्ये. ती मागची ती मामाची मुलगी, हे मावस भाऊजाई, असे सगळे पाहुणे. म्हणून चला म्हटलं आपलं दिंडी तरी वारी होऊन जाईल. तर नक्की पुढचे व्हिडिओ बघत राहा. आमची वारी कशी होती, प्रत्येक ब्लॉग आम्ही टाकणारच आहे. चला निघालो आम्ही. चन्नापूरचा घाट आहे. आता चन्नापूरच्या घाटामध्ये थांबलो. तर वातावरण इतकं छान आहे, मस्त व्हिडिओ येतात तिथं. आणि वातावरण पण मस्त असल्यामुळं आम्ही इथं थोडं थांबलो. इथं सगळे थोडे फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला ज्यांना घ्यायचा त्यांनी. आणि मी म्हटलं चला आता आम्ही निघालो. जाताना आम्ही गाडीतच जाणार होतो आणि चालत असताना, प्रवास करत असताना फक्त रामकृष्ण हरी जप करत चाललेलो आहे. कोणी गप्पा मारत चाललोच नाही, कारण आपल्याला आळंदी ते पंढरपूर रामकृष्ण हरी ही दिंडी काढली होती. त्याच्यामध्ये फक्त जप करत चालायचं होतं. आणि जप चालू असताना थोडं ही मामाची मुलगी बरं का, आणि ह्या मोठ्या वहिनी ही भाऊजाई आहे, सक्की भाऊजाई. ही नुसतं मला फिरू जाम चालवला. आता नाही होतच काही नाही. सगळे वारकरी कोटमगावच्या वहिनीवर पुढचे व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका.